दुसरा धावेचा प्रयत्न आणि तो देखील या ठिकाणी रनआउटची विकेट गमावताना निखिल. बघूया निखिलची जागा घेण्यासाठी कोण येत आहे. दुसऱ्या धावेची गरज नसताना देखील ती घेत असताना पहिल्या चेंडूवरती धाव बाद झाला तो निखिल. तालमेल या दोघांमध्ये काही बसला नाही आणि निखिलची जागा घेण्यासाठी आला ते विशाल मोरे. बघूया विशाल आपल्या संघासाठी काय करतात. विशाल कसा करतात सामना स्वप्नीलचा. गेल्या वर्षीचा बेस्ट बॉलर चषक ज्याने मिळवलं तो स्वप्नील जाधव. खूपच सुंदर पद्धतीचे षटक टाकतो. पहिल्या चेंडूवरती एक धाव बाद अशा स्वरूपात विकेट गमावताना राम फायटर्स. आणि हा दुसरा संघ डॉट बॉल, कोणतीही धाव नाही. खूपच सुंदर पद्धतीचे षटक टाकतोय तो स्वप्नील. स्वप्नीलचा पुढील चेंडू हा देखील बीट होताना विशाल. खूपच सुंदर पद्धतीचे षटक. विशाल मोठा फटका मारण्याच्या आणि हा देखील वाईट स्वरूपात चेंडू. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 2. रामभाऊचा पुढा चेंडू आणि हा टोललेला चेंडू 1 धावेसाठी. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा या ठिकाणी कोणताही प्रयत्न नाही. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली आहे ती 3. स्वप्नीलचा पुढील चेंडू सामना करेल ते योगेश. सुंदर पद्धतीचा ऑलराऊंडर खेळी करतो तो योगेश आणि योगेशसाठी पुढील चेंडू आणि हा देखील डॉट स्वरूपाचा चेंडू. आणि स्वप्नीलचा पुढील योगेश साठी आणि आज सुंदर असा फटका मारला परंतु काय होते बघूया. आणि या ठिकाणी झेल बाद होताना योगेश. खूपच सुंदर पद्धतीचे षटक गेलं हे. मंगलमूर्ती स्ट्राइक आणि पंचांचा षटक समाप्तीचा इशारा. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचली 3 धावा. विकेट गमावल्या 2. अजूनही आत्ताची पहिलं षटक संपले आहे. त्याच्यानंतर 3 धावावरती 2 विकेट्स गमावल्या ते राम फायटर्सने. सुंदर पद्धतीचे षटक टाकलं ते स्वप्नील याने. स्वप्नील उर्फ रामभाऊ. बघूया मंगलमूर्ती स्ट्रायकर्स यांच्याकडून पुढील षटक कोण घेऊन येत ते. दुसरं षटक बघूया कोण घेऊन येत ते. फिल्डिंग सेट करताना संघाचे कर्णधार मालक श्रीकांत सुर्वे. संघासाठी दुसरे वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो यश. याचा सामना करेल तो आत्ताचे विद्यमान उपसरपंच महादेव शिंगारे. बघूया महादेव काय करतोय आपल्या संघासाठी. यश देखील हा सुंदर पद्धतीचे बॉलिंग टाकतो. तरुण असा हा बॉलर आणि या पहिल्या चेंडूवरती महादेवची प्लेसमेंटवरती 1 धाव पूर्ण. दुसरा धावेचा पर पूर्ण. ती देखील पूर्ण. धावसंख्येत वाढ होत असताना धावसंख्या झाली ती 5 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना संघाची धावसंख्या पोहोचते ती 5 धावा. बघूया पुढील चेंडूवरती काय होतंय ते. याचा पुढील चेंडू महादेव साठी. आणि हा टाकलेला पुढील चेंडू त्यावरती देखील प्लेसमेंट सुंदर पद्धतीचे 1 धाव पूर्ण. धावसंख्येत वाढ होत असताना धावसंख्या झाली आहे ती 6. 6 धावसंख्या. स्ट्राइक वरती आहेत ते विशाल. विशाल सामना करतील ते यशचा. बघूया यश काय करतोय. सुंदर पद्धतीचे हे देखील षटक टाकतोय तो यश. वैयक्तिक पहिले, संघासाठी दुसरे. आणि हा सुंदर पद्धतीचा टाकला चेंडू परंतु वाईटचा इशारा.
धावसंख्येत वाढ होत असताना धावसंख्या झाली ती 7 धावा. धावसंख्या झाली आहे ती 7. बॉल, आत्ताचा बॉल होता आणि सुंदर पद्धतीचा हा देखील एक डॉट स्वरूपाचा चेंडू. धावसंख्या स्थिर, धावसंख्या झाली आहे ती 6 धावा. याचा पुढील चेंडू, ओ खूपच सुंदर पद्धतीचा टाकलेला हा चेंडू. खूपच. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना दुसऱ्या षटकातील काही चेंडू बाकी. बघूया विशाल काय करतोय आपल्या संघासाठी. विशालने मारलेला फटका, त्यावरती एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाही. धावसंख्या झाली आहे ती 7 आणि पंचांचा हा षटक समाप्तीचा इशारा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती 7. राम फायटर्सना जिंकायचं असेल तर फटकेबाजीची गरज. बघूया आपल्या संघासाठी, मंगलमूर्ती स्ट्रायकर संघासाठी तिसरं षटक कोण घेऊन येतोय. तो मला असं वाटतंय भरत येईल परत आणि भरतचा संघासाठी तिसरं वैयक्तिक पहिलं षटक. आता भरतचा सामना करेल तो विशाल. संघाचे आन बान शान विशाल. विशालसाठी पहिला चेंडू आणि फटका मारण्याच्या नादात बेट झालेला विशाल. हा देखील एक डॉट स्वरूपाचा चेंडू. या सामन्यासाठी पंच म्हणून लाभलेले सागर नारगे, बाबू सुर्वे, मोरेंचा एक सुंदर असा फटका, त्यावरती एक धाव पूर्ण. धावसंख्येत वाढ होत असताना धावसंख्या झाली ती 8 धावा. भरतचा सामना करायचा लेफ्ट हँड बॅट्समन महादेव. महादेव काय करतोय आपल्या संघासाठी. मारू शकतो का षटकार चौकार. धावांचा डोंगर उभा करू शकतो का. मंगलमूर्ती स्ट्रायकरच्या समोर हे पान अतिशय महत्वाचं. भरतचा पुढील चेंडू महादेव साठी आणि हा सुंदर असा फटका मारला, परंतु त्यावरती झेल बाद. भरतला यश मिळतंय महादेवची विकेट घेताना. संघाची धावसंख्या स्थिर. पहिल्या चेंडूवरती बाद केलाय ते महादेव याला. सुंदर पद्धतीचा कॅच घेतला तो यश याने. खूपच सुंदर पद्धतीचे क्षेत्ररक्षण करताना यश आपल्याला दिसत आहे. बघूया महादेवची जागा घेण्यासाठी कोण येतोय. महादेवची जागा घेण्यासाठी आलाय तो राजेश. बघूया राजेश काय करतोय आपल्या संघासाठी. राजेश, भरतचा सामना करेल तो राजेश. बघूया भरत काय करतोय फिल्डिंग सेट करताना. आतापर्यंत खूपच असं सुंदर पद्धतीचे षटक टाकताना मंगलमूर्तीचे सर्वच गोलंदाज. आणि हा सुंदर फटका मारला, त्यावरती एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा या ठिकाणी कोणताही प्रयत्न नाही. धावसंख्येत वाढ होत असताना धावसंख्या झाली ती 9. भरतचा पुढे चेंडू विशाल साठी. विशाल फटकेबाजी करतोय का. आपल्याला पाहायला मिळते का विशालचे षटकार आणि चौकार. या सामन्याचा प्रथम षटकार कोण मारतय हे पाहणं देखील गरजेचं. राम फायटर्स संघाची धावसंख्या झाली आहे ती 9. 3 बाद 9 धावसंख्या पोहोचली ते 3 बाद 9. तिसरा षटक प्रगतीपथावरती असताना भरतचा पुढे चेंडू विशाल साठी. विशालने हा टोळलेला चेंडू, त्यावरती एक धाव पूर्ण. धावसंख्येत धावसंख्या झाली आहे ती 10. खूपच सुंदर पद्धतीचे षटक टाकतायत ते मंगलमूर्तीचे गोलंदाज. बघूया ते गोलंदाजांना
आणि हा मारलेला फटका, परंतु नाही, त्यावरती एक धाव पूर्ण आणि पंचांचा षटक समाप्तीचा इशारा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या झाली ती 3 बाद 11. 3 बाद 11. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघासाठी चौथे षटक कोण घेऊन येते पाहूया. चौथं आणि 5वं षटक, अतिशय महत्वाचं षटक. फलंदाजांसाठी षटकार चौकार मारण्याची हीच ती संधी. बघूया काय करतायत फलंदाज. फलंदाज राजेश आणि विशाल दोघे चांगले षटकार चौकार मारू शकतात, परंतु पाहूया या सामन्यामध्ये मारू शकतात का. वैयक्तिक पहिले संघासाठी चौथं षटक घेऊन आलाय तो रोहित. रोहितचा सामना करेल तो राजेश. सुंदर पद्धतीचे खेळ करतो हा राजेश. रोहितचं वैयक्तिक पहिलं संघासाठी चौथं षटक आणि हा प्रथम चेंडू, त्यावरती मारलेला फटका, त्यावरती एक धाव पूर्ण. या ठिकाणी मिसफील्ड होत असताना आणि दुसरी धाव देखील पूर्ण. धावसंख्येत वाढ होत असताना धावसंख्या झाली ती 13 धावसंख्या राम फायटर संघाची. थोडीशी मिसफील्ड होताना व त्यावरती एक धाव गेली. अशा पद्धतीच्या आताच्या 2 धावा आणि पुन्हा एकदा 1 धावीसाठी मारलेला हा फटका, त्यावरती एक धाव पूर्ण. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली आहे ती 14. रोहितचा सामना करतील विशाल. विशाल काय करतोय संघासाठी. मारतोय का षटकार, मारतोय का चौकार, धावांचा डोंगर उभा करतोय का. आणि हा झेल बाद झाला तो विशाल. सुंदर पद्धतीचा चेंडू टाकला तो रोहित याने व यश मिळते रोहितला विशालची विकेट घेत असताना. धावसंख्येत कोणतीही वाढ नाही. धावसंख्या झाली आहे ती 14. 4 बाद 14 धावा. बघूया राम फायटरचा पुढील कोणता फलंदाज येतोय. आणि विशालची जागा घेण्यासाठी आलाय तो अक्षय. बघूया अक्षय काय करतोय आपल्या संघासाठी. संघाचा बोजा घेतोय का आपल्या खांद्यावरती आणि मारतोय का षटकार चौकार, परंतु पहिल्याच चेंडूवरती सुंदर अशी प्लेसमेंट, डॉट स्वरूपाचा हा चेंडू. धावसंख्येत कोणतीही वाढ नाही आणि उंच असं मारला फटका, परंतु झेल बाद. खूपच सुंदर पद्धतीचे षटक टाकतोय तो रोहित. धावसंख्येत कोणतीही वाढ नाही. धावसंख्या झाली आहे ती 14. 5 बाद 14 धावा. मला वाटलं अक्षय मारेल चौकार षटकार, मारण्याच्या नादामध्ये आउट झाला तो अक्षय. विकेट गमावली त्या अक्षयने. बॅट्समन कोण आहे. आणि सुंदर पद्धतीचा डॉट स्वरूपात चेंडू. आणि पंचांचा षटक समाप्तीचा इशारा. अक्षयची जागा घेण्यासाठी आलाय तो सार्थक. पहिल्या चेंडूवरती सुंदर पद्धतीचे प्लेसमेंट करून एक धाव पूर्ण केली. 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ते 15. 5 बाद 15. शेवटचं आणि अंतिम निर्णायक असं षटक घेऊन आलाय तो रामभाव. पुन्हा एकदा आलाय स्वप्नील. बघूया स्वप्नील कशा पद्धतीचं टाकतोय षटक. वैयक्तिक दुसरे संघासाठी 5वे व अंतिम षटक घेऊन आलाय तो स्वप्नील. स्वप्नीलचा सामना करेल तो सार्थक. बच्चा है लेकिन शॉट बहुत बड़े मारता है. आणि हा बीट झालेला सार्थक. डॉट स्वरूपाचा चेंडू. धावसंख्या स्थिर. धावसंख्या झाली आहे ती 15. 5 बाद 15. सुंदर पद्धतीचा चेंडू. पुन्हा एकदा बीट झालेला सार्थक. स्वप्नीलचे उत्कृष्ट पद्धतीचे हे षटक
वैयक्तिक दुसरे, संघासाठी 5वे व अंतिम षटक. निर्णायकाचे षटक टाकतोय तो स्वप्नील आणि हा सुंदर पद्धतीचा टोललेला चेंडू, त्यावरती 1 धाव पूर्ण व एका धावेवर समाधान मानावं लागेल ते सार्थकला. स्वप्नीलचा सामना करण्यासाठी आलाय तो राजेश. बघूया राजेश काय करतोय या अंतिमच्या काही चेंडूंमध्ये. मारतो का षटकार चौकार व धावांचा डोंगर उभा करतो का? आणि हा वाईट स्वरूपात चेंडू. धावसंख्येत वाढ होत असताना धावसंख्या झाली आहे ती 17 धाववरती पोहोचली येते राम फायटर्स. आणि हा त्रिफळा छेद झाला तो राजेश. स्वप्नीलचे खूप सुंदर हे षटक, खूपच सुंदर पद्धतीचे षटक. राजेशची जागा घेण्यासाठी आलाय तो नवा तोड्या भाई, ज्या नावाने तो प्रसिद्ध आहे तोड्या भाई. बघूया काय करतोय नवा आपल्या संघासाठी. काही शेवटच्या चेंडूंमध्ये स्वप्नीलच्या मारतोय का फटके आणि हा उत्तुंग फटका. या सामन्यातील प्रथम षटकार मारलाय तो नवा याने. धावसंख्येत वाढ होत असताना धावसंख्या झाली ती 23. अब कसा समाचार घेतला, कसला मारतोय बघा, याच्यावर लक्ष ठेवा. फिनिशरच्या स्वरूपात आलाय तो फटकेबाजी करायला. बघूया पुढच्या चेंडूवरती काय करतोय. जोरात मारला फटका, परंतु डॉट स्वरूपात चेंडू झाला. यावरती 1 धाव पूर्ण. पंचांचा षटक समाप्तीचा इशारा. धावसंख्या पोहोचली ते 24 धावांवरती. जिंकण्यासाठी मंगलमूर्ती स्ट्रायकर्सला 25 धावांची गरज. तोड्या भाई आला आणि षटकार मारून गेला. या सामन्याचा पहिला षटकार मारलाय तो नवा याने. खूपच उत्तुंग असा फटका मारला. मंगलमूर्ती स्ट्रायकर्सला जिंकण्यासाठी 30 बॉलमध्ये 25 धावांची गरज. 25 धावांचा लक्ष उभं केलंय ते राम फायटर्सने. त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या राम फायटर्स. चला 2 ओपनरचे फलंदाज मैदानात येऊ द्या. मंगलमूर्ती स्ट्रायकर्स. जिंकण्यासाठी 25 धावांची गरज. बघूया काय होतंय या सामन्यामध्ये. कोण विजय खेचून आणतंय पाहणं अतिशय गरजेचं. आणि मंगलमूर्ती स्ट्रायकर्स कडून ओपनरचे 2 फलंदाज श्रीकांत सुर्वे आणि भरत शिरगावकर. दोघे अतिशय जोरात फटकेबाजी करतात. फलंदाजी दोघेही जोरात करतात. बघूया काय होते आता या सामन्यामध्ये. जिंकण्यासाठी 30 बॉलांमध्ये 25 धावांची गरज. संघाचं पहिलं षटक कोण घेऊन येत आहे ते पाहूया. मला वाटतंय वैयक्तिक पहिले संघासाठी पहिलं षटक घेऊन येईल तो नवा, जो ज्याने या सामन्यातील शेवटच्या षटकामध्ये षटकार खेचून आणला व धावसंख्येचा डोंगर थोडासा पुढे सरकवला. त्यामुळे राम फायटर संघाची धावसंख्या ही 24 धावावरती पोहोचली व मंगलमूर्ती स्ट्रायकर्सला जिंकण्यासाठी 25 धावांचं आव्हान ठेवलं. सुंदर पद्धतीचा हा सामना होत असताना प्रेक्षक देखील बरेचसे जमलेले. YouTube लाईव्हच्या माध्यमातून प्रथमच या वर्षी हे सामन्यांचं आयोजन केलेलं. अतिशय सुंदर पद्धतीचे
बक्षीस या ठिकाणी ठेवलेली आहेत. वैयक्तिक पहिलं संघासाठी पहिलं षटक घेऊन आलाय तो नवनाथचा सामना करेल तो श्रीकांत. भरत आणि श्रीकांत संघाची मंगलमूर्ती स्ट्रायकरचे अनबन शान. बघूया श्रीकांत काय करतोय. नवनाथच्या प्रथम चेंडूवरती आणि हा वाईट स्वरूपात चेंडू. धावसंख्येत वाढ होत असताना धावसंख्या झाली आहे ती 1. प्रथम षटक प्रगतीपथावरती असताना आणि हा पुन्हा एकदा वाईट स्वरूपाचा चेंडू. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली आहे ती 2 धावा. पुढील चेंडू आणि हा पुन्हा एकदा वाईट स्वरूपात चेंडू. धावसंख्या झाली आहे ती 3 धावा. नवनाथला अजून काही आणि हा सुंदर असा फटका मारला तो श्रीकांत याने 6 धावा खेचून आणले आपल्या संघासाठी. धावसंख्येत वाढ होत असताना धावसंख्या पोहोचली ती 9 धावा. या सामन्यातील दुसरा षटकार आपल्या पाहायला मिळाला. हा श्रीकांतच्या बॅट मधून धावसंख्या पोहोचली आहे ते 9 धावांवरती. बघूया काय होतंय ते. नवनाथचा खरपूस समाचार घेताना आणि हा पुन्हा एकदा शॉट मारण्याच्या नादामध्ये बीट होताना श्रीकांत. धावसंख्येत कोणतीही वाढ नाही. धावसंख्या स्थिर. सुंदर पद्धतीचा हा सामना चालू असताना आणि हा पंचांनी अपील फेटाळलं. बघूया श्रीकांत काय करतोय आपल्या संघासाठी. नवनाथचा हा सुंदर पद्धतीचा झालेला कमबॅक. 1 षटकार खाल्ल्यानंतर नवनाथचा पुढील चेंडू. पुन्हा एकदा बीट होताना पुन्हा एकदा हा डॉट स्वरूपाचा चेंडू. धावसंख्या स्थिर. धावसंख्या झाली आहे ती 9 धावा. नवनाथचा पुढील चेंडू श्रीकांत साठी आणि हा वाईट स्वरूपाचा चेंडू. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली आहे ती 10. जिंकण्यासाठी 25 धावांची गरज. आणि हा ठरवलेला चेंडू त्यावरती 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाही. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली आहे ती 11. पहिल्या षटक प्रगतीपथावरती असताना संघाची धावसंख्या झाली आहे ती 11. भरत सामना करेल तो नवनाथचा. बघूया नवनाथ कशा पद्धतीचा टाकतोय तो पुढील चेंडू. भरत याला तो एका विकेट का मारतोय भरत षटकार ते पाहणे. आणि हे एक भाई स्वरूपाची 1 धाव. धावसंख्येत वाढ व पंचांचा षटक समाप्तीचा इशारा. धावसंख्या पोहोचली आहे ते 12 धावांवरती. जिंकण्यासाठी 25 धावांची गरज. आव्हान बघूया संघासाठी पुढचं षटक कोण घेऊन येते ते. वैयक्तिक पहिले आणि संघासाठी दुसरे षटक घेऊन आलाय तो महादेव. बघूया महादेव काय करतोय ते आपल्या संघासाठी. संघाची धावसंख्या झाली आहे ती 12 धावा. जिंकण्यासाठी अजून देखील बऱ्याचशा धावांची गरज मंगलमूर्ती स्ट्रायकर संघाला. स्ट्राइक वरती आहे तो भरत. लेफ्ट हँड बॅट्समॅन विरुद्ध लेफ्ट हँड बॉलर. बघूया काय होतंय. आणि हा महादेवचा चेंडू आणि त्यावरती मला वाटतंय उत्तुंग फटका आणि हा 6 धावा. भरतच्या बॅट मधून निघाले हा 6 धावा.
त्याचबरोबर संघाची धावसंख्या पोहोचली ती 18 धावांवरती. जिंकण्यासाठी थोड्या धावांची गरज. बघूया महादेव कशा पद्धतीचा चेंडू टाकतोय तो पुढील. हा सामना जवळजवळ मला वाटतंय मंगलमूर्तीच्या खिशामध्ये असताना आणि हा पुन्हा एकदा षटकार. धावसंख्या पोहोचले ते 24 धावांवरती. अजूनही दुसऱ्या षटकातील काही चेंडू बाकी. अवघ्या एका धावेची गरज मंगलमूर्ती संघाला आपला पहिला सामना जिंकण्यापासून. एक धाव ची गरज. त्या असू दे. पुढील होणारा सामना किती तारीख आहे? गुरु स्ट्रायकर्स विरुद्ध केदारेश्वर स्ट्रायकर्स या दोन्ही